हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आम्ही नोवा स्कोशियामधलं एक फेमस अट्रॅक्शन आहे पेगीज को म्हणून तिथे जाणार आहोत. आणि तिथे लाईट हाऊस आहे आणि तिथे बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग पण झालेत आणि नेटफ्लिक्स सिरीजच्या पण शूटिंग होत असतात. तर आपण जाऊया. तर आम्ही आता निघालो आहे. 50 किलोमीटरचा ड्राईव्ह आहे आमच्या इथून. बघूया आता 1 तासात पोहोचू साधारण. चला, पाऊस चालू झालाय. बघा इथे अटलांटिक ओशन चालूच झालं इथे. आपण अजून 17 किलोमीटर आहेत आपल्याला पोहोचायला. म्हणजे आपल्याला जवळजवळ अजून 15 मिनिटात आपण पोहोचून जाऊ इथं. खूप सिनिक रूट आहे. डेन्स फॉरेस्ट आहे इथे. बघा आता परत ओशन चालू झालंय. आता 2 किलोमीटरच राहिले डिस्टन्स. आता जस्ट 500 मीटर राहिलेत. आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे चालूच झालंय. हे अटलांटिक ओशन आहे आणि बघा केवढे मोठे रॉक्स फॉर्म झाले तिथे. आणि हे आता विलेज चालूच होते पेगीज को. हे बघा विलेज, पेगीज को विलेज. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही पोचलोय आत्ताच पेगीज को विलेजला. तर चला आता आपण एक्सप्लोर करूया. आता गाडी पार्क केली. आता खूप सुंदर व्ह्यू आहे. स्वर्गातच आल्यासारखं वाटते. बघा किती पार्किंग आहे आणि पार्किंग पण फ्री आहे इथे. मग किती वेळ तुम्ही राहू शकता. इकडे वॉशरूमची पण सोय आहे. पेगीज को विलेज मॅप पण दिलाय. इथे तुम्ही घरे बघू शकता. कॅनडात पहिल्यांदा एवढी कलरफुल घरं पाहिली. छान वाटते एकदम. 1998 मध्ये ह्या विलेजच्या जवळच एक स्विस एअरलाईन 111 पण क्रॅश झाली होती. त्यामुळे हिस्ट्री पण आहे या विलेजला. मुली आणि त्यांचे पप्पा चाललेत पुढे. सिटीच्या बाहेर वेगळीच लाईफ बघायला भेटते. बघा इथे विलेज छान आहे. खूप सुंदर विलेज आहे. इथे बघा बोट दिसली आहे. नोवा स्कोशिया मधली विलेज बघायला भेटते आपल्याला इथे. विलेज लाईफ कशी आहे ते पण जरा. बोट टूरचं काउंटर दिसतंय. इथे जास्त बोटीज दिसत आहेत फिशिंग विलेज असल्यामुळे. हे बघा इकडे अटलांटिक ओशन. इथे जास्त लॉबस्टरची फिशिंग होती. हे बघा इथे बोटी बघू शकता. फिशिंग विलेजच आहे हे एक प्रकारे. फिशिंग विलेज आहे
आणि सिटीपासून आमच्यापासून जस्ट 50 किलोमीटर्स वरच आहे. खूप छान वाटलं सिटीच्या बाहेर जरा.